मॉर्निंग एव्हरीवन. टुडे वी विल स्टार्ट अ टॉपिक टॅबलेट कोटिंग. आपल्या टॅबलेट कोटिंग मध्ये आपण 3 स्टेप पहिले बघितले. फर्स्ट प्री फॉर्म्युलेशन ऑफ द टॅबलेट, मग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द टॅबलेट. आता काही टॅबलेटला प्रोटेक्शनसाठी आउटर एन्व्हायरमेंटसाठी आपण पॉलिमरची लेअर सोडवतो, ती झाली कोटिंग. त्या कोटिंग मध्ये आपण वेगवेगळे कंपोनेंट बघितले काय काय यूज करणार कोटिंग मध्ये. आता त्या कोटिंगसाठी आपल्याला कोणकोणती इक्विपमेंट लागते त्या लेक्चर आपण बघू. फर्स्ट त्यामध्ये 3 मेन मशीन लागणार आहेत. फर्स्ट कन्व्हेन्शनल कोटिंग पॅन, परफोरेटेड कोटिंग पॅन आणि फ्लुइडाइज्ड बेड कोटर. आता हे बाकीचे सब्जेक्ट त्यामध्ये ऍडव्हान्स मॉडिफिकेशन थ्रू आपण त्याचे डिसएडव्हान्टेजेस कसे घालू शकतो म्हणजे टाईप आहे इमर्स ट्यूब, बॅकवर्ड पॅन डिफ्युजर आणि इमर्स वॉल सिस्टम आणि ऍसिडेटेड कोटा सिस्टम आणि डिफ्यूज सिस्टम. फर्स्ट वी स्टार्ट विथ कन्व्हेन्शनल पॅन कोटर. हा स्टँडर्ड पॅन कोटर आहे. हा मोस्टली आपल्यामध्ये टॅबलेट फॉर्मेशन मध्ये स्मॉल स्केल मध्ये यूज करतात. यामध्ये अजून कन्व्हेन्शनल स्टँडर्ड असे 2 नाव आहेत, कन्व्हेन्शनल स्टँडर्ड कोटर आणि स्टँडर्ड कोटिंग पॅन. यामध्ये आपला पॅन आहे तो स्टील मेटलने बनत आहे. मोस्ट कॉमनली स्टील यूज करतात. अदर एलिमेंट लाईक क्रोमियम, कॉपर यूज करू शकतो कोरोजन आणि अदर मायक्रोवेव्ह कंटॅमिनेशन कमी करण्यासाठी. आपल्या पॅनची डायमीटर ही 8 to 6 इंचेस आणि 15 to 200 सेंटीमीटर इनर डायमीटर असली पाहिजे अकॉर्डिंग टू अदर डिझायर. स्मॉल क्वांटिटी मध्ये करायचं छोटा पॅन आणि लार्ज क्वांटिटी मध्ये करायचा तो मोठा. आता यामध्ये तो पॅन आहे आपला, हा डायरेक्ट रोटेटिंग मशीनला कनेक्टेड आहे. आता रोटेटिंग मशीन एकाच डायरेक्शन रोटेशन मध्ये येते. तर क्लॉकवाईज डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज दोन्ही काय करणार, एकाच क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ती रोटेट होईल. आता त्याची रोटेशनची स्पीड डिपेंड आहे आपली केवढी क्वांटिटी ऑफ टॅबलेट आहे. कमी टॅबलेटची क्वांटिटी असेल तर मीडियम स्पीड अराउंड नॉर्मली आपण 50 to 60 रोटेशन पर मिनिट ही स्पीड धरतो. सेकंड आपल्या कोटिंग पॅनचं कसं आपल्याला त्याला अटॅच करायचं. बस आपण डायरेक्टली हॉरिझॉन्टल पण नाही करू शकत आणि डायरेक्टली व्हर्टिकल नाही करू शकत. हॉरिझॉन्टल केला तर रोटेशन प्रॉपरली नाही भेटणार आणि व्हर्टिकल प्रॉपरली 90 डिग्री ठेवला तर ते सगळं बॉटमला जाऊन कलेक्ट होते सगळे टार्गेट्स आणि जे पण आपलं मटेरियल त्या कोटिंग करायचं. म्हणून त्याला आपण जे मोटर आहे आणि जो आपल्या मशीनचा बेंच टॉपिंग आहे एकदम टॉप पोझिशन त्याच्या 45 डिग्री अँगलला त्याला आपण सेटअप करतो आपलं कोटिंग पॅनला. आता कोटिंग पॅन 45 डिग्रीला काय ठेवतो कारण की प्रॉपरली मिक्सिंग होईल आणि आपल्याला एक मोशन पाहिजे की एक टॉप वर पोझिशनमध्ये टॅबलेट जाऊन परत खाली पडले पाहिजे तेव्हा प्रॉपर इव्हन मिक्सिंग होईल. आणि 45 डिग्री मध्ये ठेवल्यामुळे आपले जे मटेरियल आहे ते एक्सपेल आउट नाही होणार जेव्हा आपण कोटिंग करू. सेकंड टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट आहे. आता ही ट्यूब तुम्हाला दिसेल आतमध्ये येते. या थ्रू ड्राय हॉट एअर येते. ड्राय हॉट एअर आपण जेव्हा कोटिंग मटेरियलसाठी जो सॉल्व्हेंट यूज करणार तो लिक्विड मध्ये असेल. तो लिक्विड मध्ये असताना आता या टॅबलेटला आपले टॅब्लेट्स असतील जर ते सॉल्व्हेंट मटेरियल इव्हनली कोट नाही झाला तर ते स्टिकिंग करतं आणि एक तर पॅनला स्टिक होतील आणि तर दोघांनी टॅबलेटमध्ये इंटरनल स्टिकिंग होईल. या थ्रू आपण ड्राय हॉट एअर यूज करणार. त्या थ्रू इंटरनल ड्रायिंग होईल आणि टॅबलेट प्रॉपर ड्राय होईल आणि सॉल्व्हेंट एअर होईल. आता या ड्रायिंग मध्ये पण टेम्परेचर मेंटेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. इफ सपोज टेम्परेचर हाय असला तर टॅबलेटचं डिग्रेडेशन होईल आणि पॉलिमरची लेअर प्रॉपरली अप्लाय नाही होणार. तर टेम्परेचर असा असला पाहिजे की जो आपण सॉल्व्हेंट यूज करणार आहोत त्याच्या बॉइलिंग पॉईंट आणि इव्हॅपोरेशन पॉईंटला इक्वल असलं पाहिजे, जास्त नसला पाहिजे. नॉर्मल व्हॉलंटाईल सॉल्व्हेंटसाठी आपण 60 to 70 डिग्री सेंटीग्रेड हा टेम्परेचर यूज करतो कारण की इझी इव्हॅपोरेशन होईल आणि आफ्टर कोटिंग सॉल्व्हेंट इव्हॅपोरेशन झाल्यानंतर ते स्टिक नाही होणार. त्यानंतर कोटिंगसाठी स्प्रे आपण प्रॉपरली जो आपल्या सॉल्व्हेंट मटेरियल कोटिंग मटेरियल त्याला अप्लाय करण्यासाठी 2 मेथड आहेत, एक पोरिंग मेथड आणि स्पेअरिंग मेथड. पोरिंग आधी केली जायची कारण पोरिंग मध्ये डायरेक्ट आपला सॉल्व्हेंट डायरेक्ट या मशीन मध्ये त्या थ्रू इंट्रोड्यूस करायचा. त्या थ्रू स्टिकिंगची प्रॉब्लेम जास्त यायची. स्प्रेइंग मध्ये आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलं स्प्रे गन यूज करतो. स्प्रे गन मध्ये ऑटोमायझर असतो त्या थ्रू पार्टिकल्स एकदम स्मॉल साईज मध्ये त्यामध्ये इंट्रोड्यूस केले जातात. स्मॉल साईज मध्ये इंट्रोड्यूस केल्यावर आपल्याला माहिती इफ सपोज पार्टिकलची साईज कमी झाली तर सरफेस एरिया वाढतो. जेवढा सरफेस एरिया वाढेल तेवढी त्याची कोटिंग ॲबिलिटी वाढेल आणि स्मॉल साईज असल्यामुळे इव्हॅपोरेशनची रेट पण वाढेल. इव्हनली कोटिंग होईल आणि सॉल्व्हेंट लवकर इव्हॅपोरेशन होईल. सेकंड दिस टाईप मोस्ट कॉमनली स्मॉल स्केल मध्ये यूज करतात आणि ह्याचे ऍडव्हान्टेज हा इझी टू यूज आहे, इझी मेंटेनन्स आहे, क्लिनिंग लवकर करू शकतो. ह्याचं डिसएडव्हान्टेज काय जो आपण हॉट एअर येते त्याला आउटलेट नाही जायला. जेव्हा आपण हॉट एअर इनलेट होईल त्या थ्रू ते टॅबलेटला एकतर गरम करून टाकेल, ड्राय करून टाकेल आणि आपली लेअर पूर्ण ड्राय होईल. त्यानंतर हॉट एअर कोल्ड एअर मध्ये कन्वर्ट होईल. आता त्याला एक्सपेल आउट फक्त हाय घेईल आउटलेट.
पण काय होतं कंटिन्यू हा रोटेट होणार, त्यामध्ये हॉट एअर आणि कोल्ड एअर दोन्ही कंपाऊंड टेम्परेचर फ्लक्च्युएशन दाखवतो, त्यामुळे टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन होतं. हा याचा एक ड्रॉबॅक आहे. आणि ह्यामध्ये एकदम इव्हन पूर्ण सर्फेस असतो, त्यामुळे प्रॉपर तरीके मिक्सिंग नाही होत. ही जर आपली टॅबलेटची सर्फेस स्मूथ असेल तर ते प्रॉपर वरपर्यंत जाऊन खाली नाही पडणार. म्हणून इव्हन कधी कधी मिक्सिंग कन्व्हेन्शन कोटिंग पॅन मध्ये नव्हतं. हे फक्त दोन ऍडव्हान्टेज आहे, एक प्रॉपर इन मिक्सिंग आणि हॉट एअरचं प्रॉपर इन मिक्सिंग आणि इम्प्रॉपर इनलेट ऑफ एक्झिट ऑफ एअर. आता त्यासाठी आपण दोन मेथड यूज करणार. एक इमर्शन ट्यूब मेथड, जे दोन डिसएडव्हान्टेज आहेत त्यांना ओव्हरकम करण्यासाठी तीन आपले सबटाईप आहे, म्हणजे त्यामध्ये आपण ऍडिशन करणार. फर्स्ट इमर्स ट्यूब सिस्टीम. आता आपला हा कोटिंग पॅन आहे, यामध्ये आपण दोन ट्यूब इमर्स केली. ही एक्झेल आउट करण्यासाठी हॉट एअर, म्हणजे यात आपल्या टेम्परेचर फ्लक्च्युएशन नाही होणार. आणि ही एअर इनलेट साठी यात ड्राय हॉट एअर आहे आणि त्यामध्येच आपला ऑटोमायझर आहे, त्यात आपलं कोटिंग मटेरियल स्प्रे होईल. सायमल्टेनियसली हॉट एअर आणि कोटिंग मटेरियल स्प्रे झाल्यामुळे इव्हनली कोटिंग होईल आणि इथे एक्झॉस्ट असल्यामुळे हॉट जी कोल्ड एअर आहे ती सायमल्टेनियसली एक्झेल आउट होईल, म्हणून टेम्परेचर फ्लक्च्युएशन नाही होणार. हा ह्याचा ऍडव्हान्टेज ओव्हरकम करण्यासाठी आपल्या डिसएडव्हान्टेज इमर्शन ट्यूब सिस्टीम. सेकंड बॅफेल टॅंक. सेकंड आपले डिसएडव्हान्टेज होता इम्प्रॉपर मिक्सिंग. बॅफेल टॅंक मध्ये काय असतो, ह्यामध्ये ना इथं अशी बॅफेल असते. बॅफेल म्हणजे एक त्याचं ऑब्स्ट्रक्शन, त्या थ्रू प्रॉपर मिक्सिंग. म्हणजे आता बॅफेल नसतील तर ते टॅबलेट एका जागी लटलावून होते पूर्ण, म्हणजे एक स्टोअर होऊन जाते, प्रॉपर मिक्सिंग नाही होणार. बॅफेलमुळे ते टॅबलेट एक साईडला वर उचलले जाते आणि एका पर्टिक्युलर हाईटमध्ये परत खाली येते, त्याचं प्रॉपर मिक्सिंग होईल. आणि यामध्ये आपण इन्सर्ट ट्यूब पण टाकू शकतो, त्यातून एक्झेल आउट एअर पण होईल. आपले दोन्ही डिसएडव्हान्टेज ओव्हरकम होतील या सिस्टीम. इन्सर्ट स्लॉट मेथड मध्ये पण तेच आहे, त्यामध्ये आपले इनलेट आणि ट्यूब साठी एक्झेल आउट साठी फक्त तिघांसाठी एकच ट्यूब आहे. यातून हॉट एअर पण येईल, इथं हॉट एअर इंट्रोड्यूस होईल, त्यातून इथं आपला ऑटोमायझर स्प्रे असेल, त्यातून आपला जो कोटिंग मटेरियल आहे तो टॅबलेटवर स्प्रे होईल, इव्हन कोटिंग होईल. आणि इथंच एक्झेल आउट साठी, कारण की हॉट एअर आणि कोल्ड एअर वरती एक्सपेल होण्यामुळे ते यातून एक्सेल आउट होऊन जातं. ज्या तीन दोन डिसएडव्हान्टेजेस आहे ह्यातून ते ओव्हरकम बॅफेलमुळे इव्हन मिक्सिंग होईल आणि एक्झेल आउटलेटमुळे टेम्परेचर फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम कव्हर होईल. सेकंड आहे आपला टाईप आहे परफोरेटेड कोटिंग पॅन. हा आपल्या कन्व्हेन्शनल कोटिंग पॅन पेक्षा चांगला आहे, कारण ह्यामुळे जो आपला हा कोटिंग पॅन आहे त्यामुळे छोटे छोटे पोर्स आहेत. आणि हा कोटिंग पॅन आहे ना एका कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये ठेवतात, कारण की त्या परफोरेटिंगमुळे जे सॉल्व्हेंट आणि ते कोटिंग मटेरियल आहे तो बाहेर एक्सपेल आउट होतो. त्यासाठी आपण ह्याला कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये ठेवतो परफोरेट. आणि हा आपला कन्व्हेन्शनल कोटिंग पॅन 45 डिग्रीला होता, हा हॉरिझॉन्टल, हा इंडस्ट्रियल स्केल मध्ये मोस्ट ऑफ यूज करतात. आणि ह्याचा जो स्प्रिंग गन आहे ना हा आतमध्येच अटॅच केलेला आहे. आता ह्यामध्ये वाट्या वरून येते आणि कोटिंग मटेरियल इथे, कोटिंग स्प्रिंग गन इथे, त्यात कोटिंग मटेरियल स्प्रे होईल इव्हनली. आता जसं इव्हनली कोटिंग मटेरियल स्प्रे झाला तर एक्सेस कोटिंग मटेरियल होते आणि सॉल्व्हेंट आहे थ्रू हा परफोरेशन थ्रू बाहेर निघून जाईल आणि एक्झेल हॉट एअर पण एक्झेल होऊन जाईल. त्यातून आपले दोन प्रॉब्लेम, एक तर टेम्परेचर फ्लक्च्युएशन प्रॉब्लेम निघून जाईल परफोरेशन मध्ये आणि इव्हनली कोटिंग होईल. आणि ह्याची हाय कॅपॅसिटी आहे टॅबलेटला कोटिंग करण्यासाठी. आणि ह्या ऍक्सेलरेट कोटर सिस्टीम मेन आपले जे प्रॉब्लेम होते अनइव्हन मिक्सिंग आणि टेम्परेचर फ्लक्च्युएशन, यासाठी आपण स्प्रे गन यूज करणार. स्प्रे गन थ्रू स्मॉल पार्टिकल इव्हन कोटिंग होईल. बॅकबोनमुळे प्रॉपर